नमस्कार सगळ्यांना. मी सविता मिटकरी, सविता ब्लॉग, साहित्य, कला, लेखन आणि कविता आणि चारोळीमध्ये आज छानसा असा लेख घेऊन आलेले आहे. शेजारी कसे आहेत हो तुमचे? तुमच्या आजूबाजूचे शेजारी तुम्हाला कसे आहेत? आमचे तर शेजारी आम्हाला आहेत खूप छान. तुमचे शेजारी कसे आहेत? आता त्यावरच आहे. अ, मनासारखे शेजारी मिळायला नशीबच लागतं. मनासारखे शेजारी मिळायला नशीबच लागतं. खरं एक आहे तुमच्या बाबतीत पण असेल तर शेवटपर्यंत नक्की लेख ऐका. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सविताला सविता ब्लॉग, साहित्य, कला, लेखन, कविता आणि चारोळीमध्ये. चला. शेजारी शेजारी. मनासारखी गोड प्रेमळ बायको. मनासारखी गोड प्रेमळ बायको, मनासारखा गोंडस आज्ञाधारक आणि अभ्यासू मुलगा, मनासारखी टेन्शनलेस 10 ते 5 नोकरी आणि मनासारखं ऐस पैस मोक्यावरचं घर आणि मनासारखे आजूबाजूला असणारे सगळे सख्खे शेजारी. सगळे मनाचे मेळ, सगळे मनाचे खेळ. असं सगळं मनासारखं मिळायला नशीब लागतं बरं का. अगदी सगळं नाही, पण एका बाबतीत मी लकी होतो, ते म्हणजे मनासारखे सख्खे शेजारी. पक्या. पक्या हा माझा सख्खा मित्र. अगदी पहिलीपासून ते इंजिनिअरिंगपर्यंतचा प्रवास आमचा हा सोबतच होता. एकाच वर्षी दोघांचं लग्न झालं आणि 15 दिवसाच्या अंतराने बाप्पाला मनापासून विनवलेलं, की आमचं जसं छान जमतंय ना, तसं आमच्या बायकांचं सुद्धा छान जमू दे रे बाबा. बायकांमुळे आमच्या मैत्रीच्या भिंतीला क्रॅक नको बरं का जायला. नाही गेला. आमचा क्रॅक नाही गेला. आमच्या बायकांचंही छान जमायला लागलं. आमची पोरंही एकाच शाळेत, एकाच वर्गात. मी आणि पक्या दोघंही औरंगाबादवाले. इथं पुण्यात नोकरीला लागलो तेव्हा एकाच रूममध्ये आम्ही दोघं राहायचो. लग्नानंतर भाड्याच्या फ्लॅटमध्ये दोन्हीही फ्लॅट्स 10 मिनिटाच्या अंतरावर होते. सारखं येणं-जाणं असायचं तेव्हाच ठरवलं आपण स्वतःचं जेव्हा घर घेऊ तेव्हा सुद्धा आपण शेजारी-शेजारीच राहू बरं का आणि अशीच बघून आपण स्वतःची घरं घेऊ आणि सुदैवाने ते सुद्धा तसंच झालं. पिंपळे सौदागरला एक रो हाऊसची स्कीम चालू होती. आम्ही चौघंही गेलोत. प्लॅन आवडला आम्हाला आणि 2 लागूनच आम्ही रो हाऊसेस बुक केली. आम्ही शेजारी झालो परत एकदा. फार आनंदात गेली काही वर्ष. शेजारच्या घरनं कांद्या भज्याचा वास आला की लगोलग आमच्या घरची बेल ऐकू यावी आणि वहिनींनी गरमागरम भजी स्पीड पोस्टामधले जसं देतात तशी आणून द्यावी. मजा यायची. एखाद्या वेळी आम्ही दोघंही बाहेर. फिकर नॉट, कारण की आमच्या दोघीही चिन्याचा मुक्काम शेजारीच असायचा. सगळ्यात जास्त सोय झाली ती चिन्याच्या मुंजीमध्ये. चिना म्हणजे त्यांचा मुलगा. घर पाहुण्यांनी फुगलेलं. ढिगभर पाहुणे शेजारी पाठवून दिलेली. आंघोळ पांघोळ चहा पोहे उरकून मंडळी डायरेक्ट कार्यालयात. मला काहीही बघावं लागलं नाही. पक्या आणि सई वहिनींनी सगळं काही व्यवस्थित बघितलं. घरचं कार्य असल्यासारखं ते सुद्धा सगळीजण राबत होती. कॉलनीत सगळ्यांना वाटायचं माझं आणि पक्याचं नातं एवढं ग्रेट कसं आहे. मीही बिनधास्त ठोकून दिलेलं. होय पक्या माझा मावस भाऊ आहे. पक्या हा माझा मावस भाऊ आहे म्हणून भाईसे बडकर था पक्या माझ्यासाठी. आमच्या दोघांचे आई बाबा 6 महिन्यांनी यायचे. इथे राहायचे. फारसं करमायचं नाही त्यांना, कारण की ते पुण्यात राहायचे. सगळ्यांना सिनियर्सना औरंगाबाद खूप आवडायचं बरं का आमच्या. इथं येताना शक्यतो बरोबर येताना जाताना सोबतच येणं जाणं असायचं. मला खरंच अभिमान वाटायचा. 3 पिढ्याची मैत्री बघून आम्ही भारून जायचो. सगळं कसं छान चाललंय आमचं. कुठंतरी बिनसलं, कुणाची तरी नाराजी लागली आमच्या शेजारपणाला आणि सईवहिनी छान गायची. माझ्या बाबांनी एकदा सहज सुचवलं, "तू गाण्याचे क्लासेस घे ना गं." सईने गाण्याचे क्लास सुरू केले. छान रिस्पॉन्स पण मिळाला आणि तिथंच ठिणगी पडली. कसली ठिणगी? तर काही आवाज यायचा नाही, पण हिला वाटायचं आपल्या घराला
उगाचच आवाजाचा त्रास होतोय. चिन्याला अभ्यासात कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये. चिन्या अभ्यासाच्या बाबतीत बापावर गेलाय. खरं तर त्याला काहीही फरक पडत नाहीये. मार्काचे दिवे मिनिमम जेवढ्या बॅचचे होते तेवढेच तो नेहमीच लावायचा. तरीही तिला पटायचंच नाही. हिने एकदा सई वहिनींना असं बोलून दाखवलं जसं की सगळं संपलं आता. घरपणाचा सूर हरवला. तो हरवलाच. कडाक्याचं भांडण, दोन घरांमधल्या भिंतीचं अस्तित्व हे पहिल्यांदा जाणवलं. मी आणि पक्याही बहकलो. हे अचानक काय झालं? बायकांच्या नादाने आम्ही आमच्या बरसोपुराणी मैत्रीला खुनशीचं कुंपण घातलं. पहिल्यांदा खूप जड गेलं. आता त्याचीही सवय झाली. का कुणास ठाऊक सईवहिनींनी गाण्याचे क्लास बंद करून टाकले. एकंदर काय, निरागस सूर हरवून गेले आणि परवा शेजारी नवीन कार दिसली. खरं सांगू का, मनापासून इतका आनंद झाला की पेढे कुंपण ओलांडून येतील माझ्याकडे, पण ते काही आलेच नाहीत. क्षणभर पक्याची आणि माझी नजरानजर झाली आणि आमच्या डोळ्यांनी परस्पर हे आनंदी पेढे एकमेकांसोबत वाटून घेतले. बरं वाटलं कुठंतरी खोलवर आमच्या मैत्रीचा काटा रुतून बसलेला अजून जिवंतपण जपणारा होता. परवा सकाळची गोष्ट. सध्या सासूबाईचा मुक्काम आमच्याकडे होता. बरंच वय झालं होतं. शुगर होती त्यांना. हातपाय थरथरत होते, तोल जात होते. ही एकटी सोडत नव्हती त्यांना. वरांड्यात खुर्चीत त्या दोघी बसलेल्या असताना तेवढ्यात ही म्हणाली, आई तू बस बरं इथेच, मी आले जरा 15-20 मिनिटामध्ये. कोपऱ्यावरची भाजी घेऊन येते बरं का जरा. हलू नकोस बरं का बिलकुल इथून. 25-30 मिनिटं झाली तरी हिला जाऊन ती काय आली नाही. परत आली तर हिच्या आईचा पत्ताच नव्हता अहो. शेजारची मोलकरीण मालू वरांड्यात घाबरी होऊन उभी होती. तुम्ही गेलात आणि 5च मिनिटात तुमच्या आईला बाथरूममध्ये जाताना उठल्या आणि एकदम चक्कर आली आणि त्या तोल येऊन खाली पडल्या हो. मागची कुंडी नेमकी कपाळाला लागली त्यांच्या. भळाभळा रक्त व्हायला लागलं त्यांच्या डोक्यातून. बेसूत पडल्या होत्या, बेसूत पडल्या. आमच्या वहिनीसाहेब शेजारी कुंड्यांना पाणी घालत होत्या हो आणि त्यासनी तो दिसलं आणि त्या पळत पळत आल्या आणि नशीब आमचं की साहेब जरा घरीच होते. दोघांनी गाडीत घातलं आणि तुम्ही फोनही नेला नव्हता सोबत. सिटी हॉस्पिटलमध्ये नेतो म्हणाले. मला निरोप सांगायचा इथं उभं केलंय तुम्हाला निरोप सांगण्यासाठी. जावा बरं तुम्ही पण लवकर, मोलकरीण म्हणाली. हो, ती हॉस्पिटलला पळाली. मी ऑफिसला गेलेलो. खूप वर्षांनी पक्याचा नंबर दिसला. निरोप मिळताच मीही निघालो. ठीक आहे, येतो मी. घाबरल्या होत्या त्या. 6 टाके पडले होते. काळजी घ्या यापुढे. तरी बरं लगेच इथं आणलं म्हणून, नाहीतर जास्त कॉम्प्लिकेशन्स झाले असते. डॉक्टर म्हणाले. मी पक्याकडे नुसतं बघितलं. शब्दाची गरजच पडली नाही आणि डोळ्यांनी आपलं काम चोख केलं. हिनं तर एकदम सई वहिनीला जाऊन मिठीच मारली. नुसतं अश्रुपात सुरू झाला. न फुटणारी ती 2 घरांमधली अंबुजाची भिंत न अश्रुपुरात वाहून गेली. ट्रॅफिकचा गुंता सुटून मस्त मोकळा रस्ता झाला तसं झालेलं. सासूबाईंना आता घरी आणलं होतं. त्यांची तब्येत सुधरत होती. पुन्हा सगळं पहिल्यासारखं आमच्या गच्चीत आमच्या गँगचं गेट टुगेदर ठेवलेलं. हिनं सई वहिनींचं मनापासून कौतुक केलं. सॉरी म्हणली ती त्यांना. सई वहिनीकडे गाणं शिकायची ख्वाहिश केली तिने. मनातून केली. जेवणं झाली, सगळ्यांना आग्रह केला. सई वहिनींनी गायला सुरुवात केली. सूर निरागस हो, हे गाणं त्या गायला लागलं आणि काय सूर लागलेला, लाजवाब. मला मात्र मैत्रीचं गाणं ऐकू येत होतं. मिले सूर मेरा तुम्हारा.
तो सूर बने हमारा. मी म्हटलं नव्हतं मी नशिबान आहे म्हणून. मनासारखे शेजारी, सख्खे शेजारी नशिबानेच मिळतात, हे खरं आहे बरं का. कारण की मला आपलं गाणं संपूच नाही वाटलं, असं वाटू लागलं. हे कौस्तुभ नगरवाला यांचा लेख होता. नशीब लागतं शेजारी चांगलं यायला. आमचं घर नव्हतं, आम्ही आत्ता स्वतःच्या घरात आलो 4 वर्षापासून. आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहिलो. भाड्याच्या घरामध्ये राहिलो तरी सुद्धा आम्हाला ज्यावेळेस अशी हॉस्पिटलची वेळ येते त्यावेळेस जवळचं हक्काचं कुणीतरी पाहिजे असतं शेजारी. तसे अनुभव खूप आलेले आहेत माझ्या आठवणीमध्ये. माझे एक भाऊ होते, नांदेडचे मंडलवार भाऊ म्हणून. त्या सिच्युएशनला 2009-10ची गोष्ट आहे ही. अशी स्टेज होती माझ्यावर आणि ते पळत माझ्यासाठी आले होते. तेव्हा मला हॉस्पिटलाइज करावं लागलं होतं. तो काळ खूप वेगळा होता. 6 ते 7 वर्षाचा माझा 2016 पर्यंतचा. ते मी नाही शेअर करू शकत. लेख आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यांची आज खूप आठवण झाली. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.